नमस्कार. उत्तरायण अभिवाचन भाग 11. रामो विग्रहवान धर्मः. रामो विग्रहवान धर्मः, साधु सत्यपराक्रमः, राजा सर्वस्य लोकस्य, देवानाम इव वासवः. श्री वाल्मिकी रामायणातील अरण्यकांडातील 37व्या सर्गातील हा 13वा श्लोक आहे. रघुवीर श्रीराम प्रत्यक्ष धर्ममूर्ती आहेत. श्रीराम उच्च कोटीचे साधू आहेत, जे सर्व प्राणीमात्रांचे हित पाहतात. जसा इंद्र हा देवांचा राजा आहे, तसे श्रीराम या जगताचे राजे आहेत. एष विग्रहवान धर्मः, एष वीर्यवतां वराः, एष बुद्ध्यादिको लोके तपश्च परायणम. श्रीरामचरित्राचे प्रथम गायक आदिकवी महर्षी वाल्मिकी यांनी श्रीराम म्हणजे साक्षात धर्ममूर्ती असे वर्णन केले आहे. श्रीराम हे साक्षात श्री विग्रह आहेत. महाराज मनु यांच्यानुसार धृती, क्षमा, दमन, अस्तेय म्हणजे चोरी न करणे, शुचिता, इंद्रिय निग्रह, धी, विद्या, सत्यनिष्ठा आणि अक्रोध ही धर्माची 10 लक्षणे आहेत. श्रीरामाच्या पवित्र चरित्रात धर्माच्या समस्त लक्षणांचे सम्यक निर्वहन केलेले आहे. वनवास काळात श्रीरामाने धृती अर्थात धीरोदात्तपणाचा आदर्श भारतीय जन्मांचापुढे प्रस्तुत केला आहे. अत्यंत दुर्लभ अशा परिस्थितीत जिथे महाराज दशरथ अधीर आहेत, संपूर्ण रघुकुल अधीर आहे, सुमंत मंत्री आणि खुद्द अयोध्यानगरजन अधीर आहेत, त्या परिस्थितीत श्रीराम धीर गंभीर आहेत. काय आश्चर्य आहे बघा. राजसिंहासनाच्या अधिकारापासून श्रीराम वंचित होत आहे, हे सगळ्यांच्या अधीरतेचे कारण आहे. मात्र स्वतः श्रीराम ज्यांच्यापासून हे राज्य हिरावल्या गेले, ते यत्किंचितही अधीर नाही. महर्षी वाल्मिकी म्हणतात, या परिस्थितीत अयोध्या धामात केवळ 4 व्यक्ती, 2 पुरुष आणि 2 स्त्रिया या धीर होत्या. स्त्रियांमध्ये कैकेयी आणि मंथरा या धीर होत्या, या स्वतः धीर असूनही सर्वांच्या अधीरतेला कारणीभूत होत्या. पुरुषांमधील पहिले धीर म्हणजे परमज्ञानी ब्रह्मर्षी वसिष्ठ, जे त्रिकालज्ञ असल्याने त्यांना सर्व घटनाक्रम पुढचा हा परिचित होता. आणि दुसरे धीर स्वतः मायातीत परब्रह्म मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम. श्रीराम केवळ परब्रह्म म्हणून नव्हे, तर गुरुदेव वशिष्ठ मुनींचे सत्शिष्य या नात्याने धर्मप्रथावर धृतीचे पालन कर्तव्यबोध म्हणून करीत होते. अशा प्रकारे श्रीराम धर्माचे प्रथम लक्षण असलेल्या धृतीच्या निकषावर तंतोतंत खरे ठरले. क्षमा हे धर्माचे द्वितीय लक्षण आहे. 14 वर्षाचा दीर्घ वनवास देऊन राज्याभिषेकापासून वंचित ठेवणाऱ्या, वडिलांच्या आकस्मिक निधनास कारणीभूत असणाऱ्या आणि अयोध्येतील प्राणप्रिय प्रजेला शोकसागरात ढकलणाऱ्या कैकेयीस केवळ धर्मावतार श्रीरामच क्षमा करू शकतात. आपली जननी असलेल्या कैकेयीस भरताने शेवटपर्यंत क्षमा केली नाही. मात्र धर्मात्मा श्रीराम कैकेयी विरोधात एक शब्दही बोलला नाही. तीळ मात्रही श्रीरामाने क्षोभ प्रगट केला नाही. क्षमेच्या उदात्त मूल्यांचे आचरण आणि परिपालन श्रीरामांनी प्रत्यक्ष केले. धर्माचे तृतीय लक्षण आहे दम. विषय वासनांचे दमन या संदर्भात स्वाभाविकपणे दम ही संज्ञा वापरली जाते, परंतु समाजविरोधी अत्याचारी शक्तींचे दमन हे श्रीरामचरित्राचे विशेष लक्षण आहे. महर्षी व्यासांनी परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम आणि गोस्वामी तुलसीदासांनी परहित सरिस धर्म नाही भाई
परपीडा सम नाही अधमाई, असे लिहून पाप, पुण्य आणि धर्माची व्याख्या केली आहे. दुष्टांचे दमन हे देखील धर्मपालनाचे साधन आहे. जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, दया तिचे नाव भूतांचे पालन, आणिक निर्दारण कंटकांचे. श्रीरामचरित्र हे दुष्टांचे दमन करणारे आणि प्रजेला सदैव समर्पित असणारे असे सच्चरित्र आहे. म्हणून श्रीराम हे धर्मपालनाचे विग्रह आहेत. रामो विग्रहवान धर्म. समर्थ सद्गुरू श्री मनोहरनाथ महाराज म्हणतात, हनुमंत गोविंद मनोहरनाथा, जीवा शिवा ऐक्य श्रीराम ध्याता, राम कृपा सर्व सुखशांतीदायी, मना राम रघुवीर तो नित्य ध्यायी. महर्षी वाल्मिकी हे भारताच्या ऋषी परंपरेतील सामाजिक समरसतेचे सेतू आहेत. आज जिथे तथाकथित अस्पृश्य आणि वंचित वर्गाची चर्चा होत असते, त्या काळात महर्षी वाल्मिकींची ज्ञान, साधना आणि तपश्चर्येच्या बळावर शीर्ष रूपात पूजा होते. ही बाब भारतीय संस्कृतीमध्ये अधोरेखित केली पाहिजे. सामाजिक समरसता आणि सांस्कृतिक चेतनेची चिती जागृत करणारे महर्षी वाल्मिकी यांनीच सर्वप्रथम विश्वाला मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाच्या आदर्श जीवनाचा परिचय कथारूपाने करून दिला. वाल्मिकी चरित रामायण हे संस्कृतमधील पहिले महाकाव्य आहे. असा उल्लेख आहे की तमसा नदीच्या किनारी देवर्षी नारदांच्या मुखातून श्रीरामांचे गुणगान ऐकून जनकल्याणासाठी ही कथा प्रस्तुत करण्याचा निश्चय वाल्मिकींनी केला आणि हा संकल्प त्यांनी पूर्ण देखील केला. साक्षात धर्ममूर्ती असल्याने मानवीय जीवनासाठी श्रीरामांशिवाय दुसरा नायक, महानायक होऊच शकत नाही. मनुष्य जीवनातील जे आदर्श श्रीरामांनी प्रस्तुत केले आणि मानवीय संबंधांची जी व्याख्या दिली, आजकालच्या भाषेत ह्युमन रिलेशनशिप, तीच धर्ममूर्ती श्रीरामाची मुख्य प्रेरणा आहे. राज्यकारभार करताना प्रजावत्सलता, धर्मप्रधानता आणि कर्तव्यनिष्ठता हीच रामचरित्राची त्रिसूत्री राहिली आहे. विनाशकारी शक्तींचा संहार करून धर्म, न्याय आणि सत्याची स्थापना करण्यासाठी राज्याच्या सुखवैभवाचा त्याग करून सहर्ष वनगमन ज्यांनी स्वीकारले, अशा धर्ममूर्ती श्रीरामांनी कधीही मर्यादांचा भंग केला नाही. धर्माच्या अन्य 7 लक्षणात अस्तेय, चोरी न करणे, शौचम अर्थात मन, वाणी आणि कर्माच्या पवित्रतेचा निग्रह, इंद्रिय निग्रह अर्थात विषयवासनांच्या मानवीय दुर्बलतेवर नियंत्रण, धी म्हणजे विवेकबुद्धीने कार्याचे निष्पादन, विद्येचा सर्वोत्तम सदुपयोग, सत्याचे परिपालन आणि अक्रोध म्हणजे शांत स्वभावाने दायित्वाचे निर्वहन. वर उल्लेख केलेल्या धर्मांच्या 10 लक्षणांमध्ये सदैव श्रीराम अग्रेसर राहिले आहेत आणि म्हणूनच म्हणतात, रामो विग्रहवान धर्म. पारिवारिक, सामाजिक आणि राष्ट्रीय मर्यादांच्या संदर्भात श्रीरामांचे कृतिरूप दर्शन हे अनुकरणीय आहे. परमात्म्याने आपल्या अमृतपुत्रांच्या कल्याणासाठी धर्माचे मूलतत्व असलेले सर्व ज्ञानमयी वेद प्रदान केले आहे आणि म्हणूनच म्हणतात, वेदो अखिलो धर्ममूलम स्मृतिशीले तद्विदम आचारश्चैव साधूनाम आत्मतुष्टिरेवच. अर्थात 4ही वेदात मानवाला उपयुक्त असणारे ज्ञान, कर्म, उपासना आणि विज्ञानासाठी विधिनिषेधपूर्वक उपदेश ज्यामध्ये केला आहे, अशा सर्व शास्त्रांचा उद्भव, ओरिजिन वेदांमधूनच झाले आहे. वेदांचे अध्ययन करून ऋषीमुनी, तपस्वी म्हणजेच त्या काळचे सायंटिस्ट यांनी स्मृती, आरण्यके, उपनिषदे, धर्मशास्त्र, दर्शन, शिक्षा, कल्प, योगशास्त्र, आयुर्वेद इत्यादी अनेक ज्ञानग्रंथांची निर्मिती केली आहे, जी आजच्या काळातही आपल्याला मार्गदर्शक आहे. निःसृतः सर्वशास्त्रम तु वेदशास्त्रम सनातनात सर्व ज्ञानमयो हि सहा. जे वेदानुकूल आहे तोच धर्म आहे.
जे वेदांच्या प्रतिकूल आहे तो अधर्म आहे. वेदशास्त्रप्रणीत रामराज्याचे वर्णन करताना गोस्वामी तुलसीदास म्हणतात, वर्णाश्रम निजधर्म निरत वेद पथलोग चलही सदा पावही सुखही नाही भय शोक न रोग. अर्थात रामराज्यातील जनता ही वेदानुकूल आचरण करत होती आणि म्हणूनच महर्षी वाल्मिकींनी मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाला वेद, वेदांग, तत्त्वज्ञ आणि रामो विग्रहवान धर्मा असे संबोधून स्तुती केली आहे. आणि म्हणूनच भारतीय जनमानसामध्ये आजही श्रीरामचरित्र हे आचरण तत्त्वाचा आदर्श आहे. आवश्यकता पडल्यास तत्कालीन समाज मान्यता यांच्याविरुद्ध जाऊन न्यायपथाचे अनुसरण करणे हे श्रीरामचरित्रात अनेकदा घडले आहे. अहल्या उद्धार हे त्यांचे प्रातिनिधिक उदाहरण आहे. समाजाकडून दुर्लक्षित जडवत पडलेली शिळा हिचा उद्धार करून श्रीरामाने अहल्येला सामाजिक मान्यता प्रदान केली. सामाजिक न्याय आणि समता या संदर्भात या प्रसंगाकडे आपण पाहिले पाहिजे. आपल्या व्यक्तिगत लाभहानीपेक्षा समाज आणि राष्ट्रधर्माच्या हिताला प्राधान्य देणे हे श्रीरामांचे वैशिष्ट्य. भरतासाठी राज्यत्याग हा देखील समष्टी हिताचा विचार आहे. आपल्याकडे वडिलांच्या वचनपूर्तीसाठी स्वतःला कष्टमय वनवासात जावे लागते तरी बेहत्तर. मात्र धर्मपालक श्रीरामांशिवाय हा निश्चय अन्य कोणी करू शकेल काय? त्यागानेच धर्मपालन शक्य आहे. वेदातील मूळ विचार हाच श्रीरामांचा आदर्श आहे. आणि म्हणूनच म्हणतात, धर्म के लिए जिये समाज के लिए जिये ये धड़कने ये श्वास हो पुण्यभूमि के लिए. व्यक्ति व्यक्ति में जगे समाज भक्ति भावना व्यक्ति को समाज से जोड़ने की साधना. दाव पर सभी लगे धर्म कार्य के लिए धर्म के लिए जिये समाज के लिए जिये. धर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, बौद्ध, जैन, पारसी नाही. धर्म म्हणजे कर्तव्याचे पालन, धर्म म्हणजे त्याग आणि धर्म म्हणजे समष्टीचे हित. हे तीन सिद्धांत हे आम्हाला श्रीरामचरित्रातून प्रेरणा देतात. समरसता आणि संघटन हे श्रीरामचरित्रातील दोन मुख्य बिंदू आहे. गुहक, निषाद, शबरी या अनेक तत्कालीन वनवासी बांधवांना एकत्र करून श्रीरामांनी त्यांना आपले स्नेही बनवले आणि त्यांचे संघटन केले. संघटन मंत्राच्या साहाय्याने समाजातील दुर्लक्षित जनतेला आत्मबळ प्रदान केले. एका अर्थाने आत्मनिर्भर भारताचा श्रीराम हे प्रेरणा पुरुष आहेत. श्रीरामचरित्राचा संदेशच आहे की शुद्ध, सात्विक आणि प्रेममयी रामचरित्राला न जाणता आपण जर का जीवन जगू तर ते जीवन कसले? परब्रह्म महारुद्र सद्गुरू श्री देवनाथ महाराज म्हणतात, राम न जाने तो नर जिया तो क्या जी, राम न जाने तो नर जिया. वेद पुराण की चर्चा घनेरी और शास्त्र पढ़ाया तो क्या जी, राम न जाने तो क्या जिया. देवनाथ प्रभु नाथ निरंजन इस नयन मो छाया तो क्या जी, राम न जाने तो क्या जिया. जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी देखील कोदंडधारी मर्यादा पुरुषोत्तम रामाचे नाम भवसिंधू पार करण्यासाठी नित्यनेमाने घेतले पाहिजे असे सांगितले आहे. राम म्हणता तरे भवसिंधू पारा, चुके वेरझार म्हणता रामा. तुका म्हणे हे सुखाचे साधन, सेवी अमृतपान एका भावे. श्रीरामचरित्र हे शील, व्यक्ती, शक्ती आणि करुणा यांचा त्रिवेणी संगम आहे. श्रीराम ही भारताची नव्हे तर समस्त विश्वाची ओळख आहे, आयडेंटिटी आहे. श्रीरामाला कोणी विष्णू अवतार म्हणतात. रामा भिधातो हरिरित्यवाचः. बौद्ध लोक श्रीरामाला बोधिसत्व म्हणतात. जैन लोक 8वे बलदेव म्हणून श्रीरामाची पूजा करतात. नाव काही असू द्या, पण मर्यादित साधनसामुग्रीने जीवन जगण्याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम. तर चला आपणही श्रीरामचरित्राचे अनुकरण करण्याचा संकल्प करूया. भारताच्या भाग्योदयाचा आणि आत्मनिर्भर भारताचा आपल्या शास्त्राने दिलेला महामंत्र म्हणजेच
रामो विग्रहवान धर्मः, रामो विग्रहवान धर्मः. उद्या पुन्हा भेटूया उत्तरायण अभिभाषणाच्या 12व्या भागामध्ये. धन्यवाद. नमस्कार.